हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसं काय आहेत सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर चला, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग करूया सुरू. तर खूप दिवस झाले, म्हणजे ना आता 2 महिने झालेत आपल्याला या क्वार्टरमध्ये येऊन. तर भरपूर दिवस लागले सेट होण्यासाठी, कारण की प्रत्येक ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला दाखवतच आलेली आहे की म्हणजे कशा प्रकारे आपली सेट वगैरे झालं इथं काय असं. आणि खूप दिवस लागले इथं सेट होण्यासाठी. राजस्थानला एवढं वेळ लागला पण नव्हता, काहीच नाही, कारण की भरपूर असं नवीन नवीन काम करून घ्यायचं चाललं होतं इथं. कारण की आता म्हणजे राखीव क्वार्टर्स आहेत ना यामुळं भरपूर अशा सुधारणा करून घ्याव्या लागल्या यात. आणि जशी काही मी गावाकडे होते ना तसं लवकर उठायची सवय तर राहतीच, पण आता इथं म्हणजे आल्यापासून ना कंटाळा येतो खूप लवकर उठण्यासाठी. तर आज काही खूप लवकर उठले होते. एक दिवस असं तर एक दिवस तसं होतं उठण्यामध्ये. तर आज काही आहे ना म्हणजे खूप लवकर उठले होते मी, कारण की ब्लॉग वगैरे शूट करायचा असला ना मग खूप लवकर उठावं लागतं, खूप वेळ जातो त्यामध्ये यानुसारच. आणि आता एवढं ते ना मी लवकर उठायची सवय लावली, कारण की संपूर्ण असे काम ना खूप व्यवस्थित आवरतात वेळेवर. आणि लेट उठलं ना संपूर्ण कामाला उशीरच होत चालतो. तर मस्त असं आहे ना, किचनची खिडकी वगैरे उघडली होती, खूप छान व्ह्यू येत होता, म्हणजे व्ह्यू दिसत होता बाहेर. त्याचबरोबर मस्त असं सूर्यप्रकाश पण सकाळचा येतो आतमध्ये. तर छान वाटतं, मस्त असं फ्रेश वाटतं स्वयंपाक करायला सुद्धा. तर मस्त असं आहे ना, आज सकाळी थोडंफार लवकर उठले होते ना, यामुळं म्हटलं आज नाश्त्यामध्ये काय करावा खूप विचार केला. आणि आज फौजींना जायचं होतं म्हणजे बाहेर खूप कामासाठी. तर त्यांना होतं बरंच असं काम, तर लवकर काही जायचं होतं. आणि जेव्हा पण मागं म्हणजे गडबड असते ना त्यांना जाण्याची, तर त्यावेळी मी आपल्या शॉर्टकटमध्ये ना नुसता चहा आणि चपातीचा मस्त असा नाश्ता करत असते, जेणेकरून त्यांचं पण पोट भरतं आणि त्यांना पण जायला उशीर होत नाही. तर आज काही तसंच झालं, मस्त असं चहा आणि चपातीचाच बेत होता आज नाश्त्यामध्ये. तर त्याचीच काही तयारी चालली होती सकाळी उठून. आणि आता मी मागच्याच ब्लॉगमध्ये म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं होतं की चक्क म्हणजे आता इतके दिवस झाले ना इथे येऊन, तरी पण म्हणजे ना खूप वेळ लागला इथे सेट होण्यासाठी, कारण की संपूर्ण असं क्वार्टरचं काम खूप काही करून घेतलं आहे मी. आणि ते म्हणजे आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये ते तर शेअर करत आलेलीच आहे मी तुमच्यासोबत. तर भरपूर असं ॲडजस्ट करावं लागलं. राजस्थानला इतकं नव्हतं, तर आता कधी क्वार्टर चेंज होईन असं वाटते, कारण की भरपूर म्हणजे थोडंफार आहे, रूम मोठाच आहे. तर यामुळं त्यातच म्हणजे छोटाफार आपलं म्हणतात छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधायचा, काहीतरी हेच चाललं आहे आता आमचं पण. कारण की फौजींसोबत राहायचं म्हटलं ना खूप अशा गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. आणि घरी राहण्यापेक्षा म्हणजे एक मनाला असं वाटतं की म्हणजे छोट्या खोलीत का होईना पण त्यांच्यासोबत राहण्याचा आनंद खूप वेगळाच असतो. यामुळे आमच्या फौजी बायका म्हणजे खूप काही या गोष्टी ॲडजस्ट करत असतात. आणि प्रत्येकाला या गोष्टी म्हणजे खूप काही ॲडजस्ट करावंच लागतात राहायचं म्हटलं की सोबत. हे प्रत्येक फौजी बायकोला माहीतच आहे की कसं काही दिवस म्हणजे इकडं सुद्धा आपल्याला किती ॲडजस्ट करावं लागतात काय नाही. तर जेव्हापासून म्हणजे आलं होतं ना त्यावेळी तर काही थंडीचं वातावरण होतं, यामुळं फॅनची काही गरज पडली नाही. पण आता आहे ना गरमी सुरू झाली आहे ना इकडं, त्यामुळं खूप असं म्हणजे फॅनची जरूरतसुद्धा पडायला लागली आता. कारण की आरू कशी लहान आहे, तिला फॅनशिवाय तर झोपच येत नाही. यामुळं फॅनसुद्धा आपल्यालाच बसवावं लागला, कारण की नंबरवारी चालतं इथं काम. आणि आपलं काय म्हणजे सहजासहजी एवढं लवकर काय भेटत नाही इथं काहीच. तर यामुळं ना बाहेरूनच फॅन वगैरे आणला, त्यामुळं आता कुठं सोपं जाते आणि म्हणजे कुठंतरी बरं वाटतं. नाही तर क्वार्टरमध्ये बसायचं सुद्धा अवघड आहे इथं, कारण की दिवसा खूप गरमी होती आणि रात्री थोडीफार थंडी सुरू होती. खरंच आपल्या महाराष्ट्राकडचं म्हणजे सारखं आहे ना वातावरण कधीच म्हणजे एकसारखं इकडं बघायला भेटत नाही आपल्याला. खूप वेगळंच आहे, म्हणजे घडीत असं तर घडीत तसं, कधीतरी पाऊस पण येऊन जातो अचानकच. खरंच इकडचं वातावरण खूप चेंज म्हणजे लवकरच चेंज होतं असं काही आहे. तर चला आता म्हणजे ना बोलता बोलता माझा नाश्तासुद्धा संपूर्ण असा तयार झाला होता. म्हणजे चहा चपातीचा शॉर्टकटमध्ये त्यांना कधी घाई असली ना हाच नाश्ता करत असते मी, तर लवकर तयार होऊन जातो आणि त्यांना लवकर भूक पण लागत नाही दुपारी. यामुळं तर मस्त असं चपाती आणि चहा केला होता जेव्हा म्हणजे नाश्त्यामध्ये आम्हाला. आणि जेवणाचं म्हणजे ना मी पीठ वगैरे चुरून जास्तच ठेवत असते, कारण की नाश्ता वगैरे तयार करून झाला ना नंतर लगेच म्हणजे मी स्वयंपाक बनवायला घेते. कारण की फौजींचं कसं असतं कधी मध्ये म्हणजे उशीर पण होतो त्यांना जेवायला येण्यासाठी, नाही तर कधीतरी म्हणजे खूप लवकर येऊन जातात घरी. आणि मग त्यामध्ये आपली खूप गडबड होती की म्हणजे जेवायला वगैरे तयार नाही झालं ना वेळेवर, तर मग मला म्हणजे सुचतच नाही बिलकुल असं काम ते येऊन बसल्यावर. तर यामुळं ना मी संपूर्ण असं स्वयंपाक वगैरे ते काही गेले ना लवकर करून ठेवतच असते. तर हे काही मला सोपं पडतं आणि बरं पण पडतं, कारण की आरूला बघून म्हणजे आता प्रत्येकाला माहीत असेल लहान लेकरांना बघून प्रत्येक गोष्टी ॲडजस्ट करणं ना खूपच अवघड आहे. म्हणजे त्यांच्या वेळेनुसार किंवा त्यांच्या याच्यानुसारच आपल्याला काम करावं लागतं. तिचं कधी खळेल आली ना म्हणजे तिला घेऊनच बसावं लागतं,
तिचं असतं मग काहीच काम नको करू, मलाच घेऊन बस, असं काहीतरी असतं मग तिचं पण. किंवा तिच्यासोबत खेळणं, तिचा थोडाफार अभ्यास पण घेते ना मी आता, तर यामुळं त्यात पण खूप वेळ जातो. तर यामुळं मस्त असं आहे ना, लवकरच मी म्हणजे बऱ्यापैकी स्वयंपाक तयार करण्याचा प्रयत्न करत असते. कधीतरी होतं की म्हणजे लेट करते, पण त्यावेळीसुद्धा म्हणजे खूप धावपळ होती ना, यामुळं प्रत्येक गोष्टी लवकर केलेल्याच बऱ्या असतात. आणि खरं तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गावाकडं आपलं म्हणजे ना सगळ्यांचं हेच काय असतं, म्हणजे सकाळी संपूर्ण असं स्वयंपाक वगैरे आवरून लवकर बसतात. तर तीच काही सवय ना म्हणजे अजून पण अंगात आहे, आणि ती इकडं आली तरी म्हणजे जात नाही. असं वाटतं दिवसभर काम करत बसण्यापेक्षा ना म्हणजे एकदाच सकाळचं आपलं झटकीपट आवरून बसलेलं बरं. मग जेणेकरून मला ब्लॉग वगैरे शूट करायला, त्याचबरोबर आरूकडं पण संपूर्ण असं लक्ष द्यायला, तिचा पण अभ्यास घ्यायला, याला म्हणजे संपूर्ण असा वेळ भेटतो व्यवस्थित. तर जेणेकरून मग त्यामुळं ना मी असंच करत असते. आणि एवढ्यात आता म्हणजे लवकर उठण्याची सवय म्हणजे लावू राहिले मी आता स्वतःला. कारण की जसं की इकडं आलं ना तसं खूप कंटाळा येतो म्हणजे लवकर उठण्यासाठी. कारण की जेव्हा पण आपण गावाकडे असतो ना, तिथं कसं सासू सासरे सगळे असतात. ती पण म्हणजे आमच्या आई पण आरूला घेऊन फिरायच्या, हे करायच्या. तर माझ्या एवढं म्हणजे तिचं काही एवढं हे नव्हतं, जबाबदारी नव्हती अंगावर. तर मस्त असं आहे ना, मग ती सुद्धा त्यांच्यासोबत खूप काही मस्त असे खेळायची, आणि मला एवढं लोड पण नव्हता होत. आपण आता इथं कसं संपूर्ण असतं, घरच्या गोष्टी आपण पाहायच्या, त्याचबरोबर आरूला पण सगळं काही. यामुळं ना खूप दमल्यासारखं होतं रात्री, आणि उठायची सकाळी तर खूप वासनाच होत नाही असं लवकर उठायला. तर असं कधीमध्ये होतं, तर कधीमध्ये लवकर उठून पण जाते. आता एवढ्यात चालले म्हणजे आता उठून तर आता काय माहीत काय होते काय नाही, तर प्रत्येकाचं असंच चालतं. तर मस्त असं आहे ना, संपूर्ण असा नाश्ता तयार करून घेतला. आणि त्यांना पण आज खूप लवकर जायचं होतं ना, यामुळं अजून म्हणजे इकडं तर दिवस आहे ना खूप लवकर मावळतो. म्हणजे 4-4:30 वाजता तर म्हणजे संपूर्ण असं आहे ना डायरेक्ट अंधार पडायला लागतो. 6 वाजता तर असं वाटतं डायरेक्ट रात्रीचे 10 वाजले, इतका मोठा अंधार होतो. आणि सकाळी पण खूप लवकर उजडतं, म्हणजे 5:00-5:00लाच असं वाटतं जसं 8-9 वाजले तितका उजेड होतो. तर आज सुद्धा तसंच काय होतं, मस्त असं लवकर ऊन पडलं होतं. आणि त्यामुळे ना फौजींना नाश्ता वगैरे दिला, आणि आमच्या आरू मॅडम तर अजून झोपलेल्याच होत्या. आणि मच्छरसुद्धा भरपूर आहेत, आणि त्यामुळं ना तिच्या काळजी घेण्यासाठी मच्छरदाणी वगैरे लावाच लागते रात्री. तर ती काही मच्छरदाणी लावलेली होती, आणि त्यामुळं आरू मॅडम तर आमच्या झोपलेल्याच होत्या. आणि आता कधी पण आम्ही नाश्ता करत असलं ना, म्हणजे असंच होतं नेहमी की आम्ही नाश्ता करायला बसणार, आणि तिची उठायची वेळ ही एकच असते नेहमी. तुमच्यासोबत पण असंच होतं ना, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर प्रत्येकाचं असंच असतं. म्हणजे माझी मम्मीसुद्धा म्हणायची की आई जेवायला जेव्हा बसताना त्यावेळी लेकरू उठतं, नाही तर काहीतरी करतच असतं, हे काय होतं. तर आरूसुद्धा आमच्या मॅडम उठल्या होत्या सकाळी खूप लवकर म्हणजे लवकरच, कारण की तिला जसं कळून गेलं की पप्पा लवकर निघून जाते, यामुळे ती उठलीच होती. आणि उठली ना कधी पण मस्त अशी, तर पहिल्या उठल्याबरोबर मग ब्रश वगैरे करतात मस्त असतं. तर नाश्ता करायला आमच्यासोबतच बसती, पण तिच्या मनावर असतं काय खाणार काय नाही. कारण की सकाळी ना तिला खायला म्हणजे लवकर खूप आवडत नाही, असं काही तिची रुचीच नाही म्हणजे जेवणामध्ये एवढं काही स्पेशल असं. तर मस्त असं आहे ना, तिने सुद्धा म्हणजे थोडंफार काय ट्राय केलं आमच्यासोबत चहा आणि चपातीचं. तर तिचं जास्त करून ना तिचं खाण्याचं नसतं, तिला तिच्या पप्पाला भरवायचंच काम चालत असतं संपूर्ण असं. तर तिने काय मस्त असं नाश्ता एन्जॉय केला आमच्यासोबतच. तर जेणेकरून आपण जेव्हा म्हणजे नाश्त्याला किंवा जेवणाला बसतोत ना, त्यावेळीस म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा जवळ घेऊन बसवलं तर म्हणजे थोडी करता त्यांना पण खूप लवकर जेवणाची, त्याचबरोबर अशी खाण्यापिण्याची ना लवकर सवय होती. तर आरूला सुद्धा मी आता असंच करते. पहिल्यांदा नव्हती करायची, म्हणजे ती झोपायची त्यावेळी जेवायचो. पण जेव्हापासून म्हणजे ना आता मम्मीनी सांगितलं होतं की तिला पण जेवायची आदत पडन, त्याचबरोबर खाण्याची पण वेगवेगळं. तर तेव्हापासून ना मस्त अशी जेवायला पण आमच्यासोबतच असते, नाश्त्याला सुद्धा. तर म्हणजे नवीन गोष्टी ट्राय करत असते, त्याचबरोबर तिला म्हणजे आदत पण पडती नवीन काय खायचं हे करायचं. तर मस्त असं आता संपूर्ण खाती आहे, त्यात काही विषय नाही. आता 2 वर्षाची कंप्लीट झाली ना, यामुळं आता सगळ्या काही गोष्टी खायला लागली आहे बऱ्यापैकी. 1 वर्षापर्यंत खूप त्रास दिला तिने की हे नाही ते नाही, आणि खाती पण थोड्याफार गोष्टी खाणार मग नास करणार, हे काय होतं. तर मस्त असं थोडंफार चपाती खाल्ली, बाकीचं काही खाल्लं नाही तिने. आणि ती सकाळी कधी खातच नाही, यामुळं मला ना तिला सकाळी फक्त चहा आणि दूध काही द्यावं लागतं. तर तेच काही तिच्यासाठी मी रेडी करत होते मस्त असं. तर 1 ग्लास आहे ना, म्हणजे आपलं थोडं दूध घ्यायचं, त्याचबरोबर त्यात नॉर्मल असा थोडासा चहा टाकते, कारण की गोड एवढं तिला आवडत पण नाही. पण आपली थोडीफार टेस्ट येण्यासाठी ना तर टाकत असते मी चहा, की जेणेकरून म्हणजे दूध
पण एवढं ती पिण्यासाठी खूप कंटाळा करते. तर वेगळा असा गोड फ्लेवर येतो त्यामध्ये, त्यामुळे नॉर्मल ते टाकते चहा आणि असं मिक्स करून एक ग्लास सकाळी दिला की मग 11 वाजता ती पुन्हा जेवण करायला बसत असते. तर त्याचं काय म्हणजे तोपर्यंत टेन्शन राहत नाही. आणि आता फौजी वगैरे सगळं काही कामाला गेले होते. आरू मॅडम आणि आम्ही दोघीच राहतो घरी आणि दिवसभर आमच्या दोघींचंच म्हणजे असं काम आवरायचं काम चालतं. तिचं वाढायचं आणि माझं आवरायचं चलत असतं. तर तेच काही चाललं होतं. संपूर्ण मच्छरदाणी वगैरे सोडली, त्याचबरोबर म्हणजे बेड वगैरे सेट करायचं काम चाललं होतं. आणि आरूमुळं ना म्हणजे मच्छरदाणी लावावंच लागते, कारण की उन्हाळा लागला ना तरी पण म्हणजे आपल्या इकडं खूप मच्छर आहेत. तर यामुळं ना म्हणजे इकडं डेंगू आणि मलेरियाची साथ ना भरपूर अशी चालू राहते. आणि आरूला म्हणजे त्यामुळं खूप असं म्हणजे लक्ष द्यावं लागतं मच्छरांसाठी, कारण की बऱ्यापैकी म्हणजे ना इकडं भरपूर जणांना म्हणजे लहान लेकरांना नाही एवढं डेंगू आणि मलेरिया खूप होऊ राहिलेत. यामुळं तिला मी या गोष्टीत ध्यान ठेवत असते. आणि ही काय माझी म्हणजे आमच्या आरूची छोटीशी शिवदाडी आहे. तर ती मी स्वतः शिवलेली आहे. म्हणजे जेव्हा माझी आरू लहान होती ना त्यावेळी म्हणजे मला तिला जेव्हा घेऊन जायचं होतं राजस्थानला ना, त्यावेळी मी काही शिवली होती मस्त अशी. आणि किती छान प्रकारे म्हणजे भरपूर असं म्हणजे 2 ते 3 मला असं वाटतं जे आपल्या पुराणे म्हणजे साड्या किंवा आपले म्हणजे आजी आजोबांचे जे धोतर वगैरे असतात ना, ते काही माझ्या आजोबांचे त्याचबरोबर आजीचे पण लुगडे वगैरे काही खूप असे शिल्लक होते. तर त्यापासून मस्त असं ना त्या गोधड्या मी 2 अशा तयार केल्या होत्या, तिच्या सेपरेट अशा, जेणेकरून आपल्याला धुवायला पण सोपं जातं आणि एवढा म्हणजे आपल्याला काही राडा पण होत नाही घरात आणि व्यवस्थित कळतं पण म्हणजे कोणत्या गोष्टी आता धुवायच्यात कोणत्या नाही असं काहीतरी. तिच्याशी सेपरेटच मी आथरून असं वेगळंच केलेलं आहे. आणि यामुळं ना बऱ्याच अशा गोष्टी म्हणजे खूप सोप्या जातात म्हणजे आवरायला सुद्धा. आणि तिला सुद्धा म्हणजे खूप म्हणजे आनंद वाटतो की तिची म्हणजे तिच्या गोदाड्या आपल्या सेपरेट आहेत. त्याचबरोबर खूप मस्त असं ती त्याच्यावर म्हणजे चांगल्या प्रकारे झोपू पण शकते. अशा मोठ्या अशा केलेल्या आहेत मी, म्हणजे जेणेकरून ती खूप दिवस यूज करू शकते अशा पद्धतीने. तर मस्त असं आहे ना संपूर्ण बेड असं आवरून घेतलं होतं. आणि आता म्हणजे आम्ही तर 2 म्हणजे रूमला ना 2 खिडक्या आहेत मस्त अशा, तर त्या काही ओपन कराव्या लागतात सकाळ सकाळ मस्त अशा. आणि आरू आणि तिचे पप्पा मस्त असे बाहेर बसले होते गप्पा मारत खुर्च्यांवर. तोपर्यंत मी म्हटलं आता माझं संपूर्ण असं घरातलं थोडं थोडं करता काम आवरायला लागते. तर संपूर्ण असं काम आवरलं होतं. आमचा फॅन वगैरे काही बसून झाला होता आता नवीन असा. तर छानपैकी आहे ना संपूर्ण असं बेड वगैरे सेट केला. आणि आता म्हटलं फायनली हे दोघं जोपर्यंत बाहेर खेळताय ना तोपर्यंत मी घेते आवरून. आणि नेहमी असं आहे ना मी जेव्हा पण आवरायला घरात काम करते ना त्यावेळी म्हणजे आरू आणि तिचे पप्पा मस्त असे फिरायला जात असतात सायकलवर. तिला काही आहे ना संपूर्ण असं दिवसातून 1दा-2दा तरी सायकलवर चक्कर मारूनच आणावं लागते त्यांना, कारण की ती जेणेकरून म्हणजे मस्त अशी फ्रेश खेळती पण ते गेल्यावर आणि एवढं काही चिडचिड पण करत नाही. यामुळं तिला दिवसातून 2 ते 3 वेळा चांगली चक्कर मारतातच. तर तिची सुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे व्यायाम पण होतो. सायकल चालवणं तर लहान बाळांसाठी चांगलंच आहे, त्यामुळं हाईट वाढण्यासाठी तर ते काही ती चालते आणि मस्त असं एन्जॉय पण करते सायकल खेळायला. तर घरी काही तिची सायकल होती पण आता ती इकडं आणणं काही सोपं नाही, यामुळं दुसरी अशी घ्यावी लागली पुन्हा. तर ते काय म्हणजे आता खूप छान प्रकारे खेळते, कारण की लहान लेकरांचं कसं याचं त्याचं बघितलं ना त्यांना पण खूप हौस वाटते की मला पण तेच असावा. तर हेच काही चालतं आरू मॅडमचं सुद्धा. आणि ती काही म्हणजे ना असं चक्कर विकर मारून आली ना मस्त असं सायकलवर तर खूप छान प्रकारे फ्रेश अशी घरात खेळती पण आणि बाहेर जाण्यासाठी हट्ट पण नाही करत. तर मी असं आहे ना मस्त असं मला आता किचनमध्ये काम करायचं असतं ना तर त्यावेळी मी तिला असं म्हणजे इथं बसायला टाकून देते माझ्याच पशी आणि तिला म्हणत असते इथं माझ्या पशीच बसून भांडे कुंडे खेळ. तर तिला तो ऑनलाईन सेट बोलवला होता ना भांड्याचा, तर त्याच्यासोबत मस्त असं खेळते ती. संपूर्ण असे म्हणजे त्याचे खिलोने ना म्हणजे ते भांडे संपूर्ण असे आपल्यासारखेच आहेत, एकदम रिअल सारखे. तर छोटे छोटे आहेत तर ते मस्त अशी क्यूट सारखी खेळत बसते त्यासोबत. आणि तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होतो छानपैकी, कारण की बाहेर गेले ना सारखी हे ते म्हणजे हे उचल ते उचल किंवा इकडं जा तिकडं जा चालूच असतं. आणि एका जागेवर तर कधीच बसून ती खेळत नाही, मला कधीच आठवलं नाही की ती इतकी खेळली म्हणून चांगली. तर यामुळं ना तिला असं एका जागेवर भांडे वगैरे टाकून दिले ना तर मस्त असं एन्जॉय करते आणि चांगल्या प्रकारे खेळत पण बसती. तर ती काही जोपर्यंत खेळते ना तोपर्यंतच मला म्हणजे घरातले संपूर्ण असे भराभरा काम आवरून घ्यावं लागतं. म्हणजे किचनमधले ते काही संपूर्ण असं स्वयंपाक, तर ती खेळत होती ना तोपर्यंत माझं चाललं होतं इकडं स्वयंपाक करायचं काम. आणि इकडं म्हणजे इतका रूम आपल्या म्हणजे छोट्या छोट्याच असतात ना आता क्वार्टर्स, त्याबरोबर यामुळं दरवाजा लावून घेतला का संपूर्ण समोरच्या रूममध्ये अंधार अंधार होतो आणि लाईट पण गेलेली असते ना यामुळं तर संपूर्ण अंधार अंधारच दिसत होता. तर आरू मॅडमचं चाललं होतं मस्त असं खेळायचं काम आणि तोपर्यंत म्हटलं आता चला आता आपला स्वयंपाकसुद्धा आवरून घ्यावा लवकर.
आणि आजचा आहे ना आपला म्हणजे डेली रुटीनचा व्लॉग आहे. तर संपूर्ण असं मी काही शूट केला आहे, पण एवढाच मोठा व्लॉग जर टाकला ना तर संपूर्ण असा तो 1 तासभर चलन. यामुळं मी काय करणार आहे म्हणजे पार्टवारी आपला म्हणजे डेली रुटीनचा व्लॉग ना डिवाईस करणार आहे. तर आज काय म्हणजे पार्ट 1 आहे हा. तर रेग्युलर आपण पार्ट 2, 3 असे काही मी अपलोड करत राहीन, तर नक्की तुम्ही चेकआउट करत जा. तर एवढा मोठा व्लॉग टाकत बसण्यापेक्षा ना म्हटलं असं पार्टवारीचं डिवाईस केलेला बरा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे बघायला सुद्धा म्हणजे एवढं बोर नाही होणार आणि त्याचबरोबर चांगलं पण वाटन. तर हे काय करणार आहे, तर यामुळं ना मस्त अशी आरू खेळत होती, तोपर्यंत मी करणार होते स्वयंपाक. तर प्रत्येकाला म्हणजे आईला हेच काही गोष्टी ॲडजस्ट करावं लागतात, म्हणजे सिंगल मदरला. म्हणजे ज्यावेळी आपण म्हणजे फक्त हजबंड वाईफ आणि जेव्हा आपलं मूल सोबत असताना तर त्यावेळी ना असंच काही करावं लागतात गोष्टी, म्हणजे आपल्याला हे ॲडजस्ट. कारण की म्हणजे कोणी जरी सोबत म्हणजे असल्या ना तर खूप मोठा आधार असतो तो, की लेकराला सांभाळणं वगैरे, आणि हे काही सगळं एकत्र करणं ना खूप मुश्किल वाटतं. तर मला काय म्हणजे हे इकडं आलं ना तर खूप अवघड वाटत होतं, पण आता धीरे धीरे करता आदत होऊन पण जाती. आणि आमच्या आरू मॅडमचं ना असंच खेळण तोपर्यंत खेळणं आणि असंच काहीतरी वेगळं खेळण्याचं काम चालत असतं तिचं, म्हणजेच मला काम वाढवण्याचं काम चालतं तिचं. तर आजचा व्लॉग म्हणजे आपल्या डेली रुटीनबद्दलचाच व्लॉग होता, आणि तो एकाच म्हणजे व्लॉगमध्ये कंटिन्यू करणं ना शक्य नाही, कारण की खूप मोठा व्लॉग होईल. यामुळं आता आपण पार्ट डिवाईस करूया, आणि पार्ट 2 नक्कीच उद्या येणार आहे. तर आजचा व्लॉगसुद्धा कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, आणि भेटत जाऊ पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आपल्या डेली रुटीनचा पार्ट 2 ना नक्कीच लवकर येईन आपल्या चॅनलवर, तर नक्की कंटिन्यू करा. तर चलो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.